काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर निषेध करत आंदोलन करण्यात आले। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। यावेळी सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्राची परंपरा ही महिलांचा सन्मान करण्याची आहे। कोणत्याही महिलेबाबत अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही। तसेच भविष्यात अशा प्रकारची भाषा वापरल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्याबद्दल काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा उल्लेख गुंगी गुडिया अशा पद्धतीने केला। खरं तर या पिढीला माहिती नसेल, पण ज्यावेळेला इंदिरा गांधी स्वतः सुरुवातीला राजकारणामध्ये आल्या होत्या त्यावेळेला काही लोकांनी त्यांना गुंगी गुडिया म्हटलं होतं। मात्र त्यानंतर इंदिरा गांधींनी पुरुषांच्या पेक्षा सुद्धा वरचढ असे या देशासाठी काम केलं। अशा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या वहिनींच्या बद्दल असं वक्तव्य करणं फार निषेधार्थ आहे, किंवा त्यांना मग काँग्रेस पार्टीची सुद्धा परंपरा माहीत नसावी असं वाटतं मला। खरं तर पुरोगामी महाराष्ट्र आहे, इतर माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अशा अहिल्यादेवी होळकर, अशा अनेक विभूती होऊन गेलेले आहेत की ज्यांनी या देशामध्ये स्त्रिया किती शूर असू शकतात, किती मोठं काम करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि अशा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सारख्या पक्षाचा एक प्रदेशाध्यक्ष इतक्या वाईट पद्धतीनं आपली वक्तव्य करतो, खरं तर त्या सपकाळांना त्या काँग्रेस पार्टीमध्येच कोणी विचारत नाही। तुम्ही जर बघितलं तर ते कुठल्याही जिल्ह्यात गेले तर त्यांना कोणी भेटायला सुद्धा जात नाही, आणि कदाचित त्यामुळं आपल्याला कोणीतरी विचारावं या भावनेने कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलेलं असावं। परंतु आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय। आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावरती हर्षवर्धन सपकाळाचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेध केलेला आहे। माझं मागणं आहे की त्यांनी ताबडतोब माफी मागावी आणि काँग्रेस पक्षाचीही त्यांच्या याच्यातून सुटका करून घ्यावी, नाही तर हे आंदोलन तीव्र होईल आणि यापुढे सपकाळांना कुठल्याही जिल्ह्यामध्ये फिरून सुद्धा आम्ही देणार नाही, अशा पद्धतीनं आम्ही काम करू। महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राबाई पवार व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या नेत्यानं जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। तसेच वहिनींच्यावर दादांच्या अकाली निधनानंतर एवढा मोठा डोंगर कोसळला असताना महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी त्यांनी तत्परतेने सर्व कामात सहभाग घेतला। तसेच महाराष्ट्र ही संस्कृती महिलांचा सन्मान करणारी आहे। महाराष्ट्रामध्ये माता रमाई असतील, जिजाऊ असतील, अहिल्याबाई होळकर असतील, तसेच सावित्रीबाई फुले या सर्वांचा विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला असताना असं हे वक्तव्य करणं काँग्रेस पक्षाला शोभनीय नाही आहे। तर काँग्रेस पक्षाने तात्काळ आमच्या वहिनींची माफी मागावी, अन्यथा ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र प्रकारे आंदोलन छेडण्यात येईल।